काय होतंय की भारतीय जनता पार्टीने रायगड जिल्ह्यामध्ये आता आपली मुळं भक्कमपणे रोवलेली आहेत. भारतीय जनता पार्टी क्रमांक एकचा पक्ष म्हणून आता उदयास आलेला आहे. हे असं असताना देखील अतिशय मोठ्या मनानं आपल्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपल्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन ह्या निवडणुका लढण्याचं आम्हाला वरून आदेश आहेत. त्या पद्धतीचं काम आमचे जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील दादा पाटील असतील, अभिषेक पाटील असतील, आमचे प्रशांत ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, धारप साहेब असतील, ही सगळी मंडळी त्या पद्धतीने काम करत आहेत. आणि हे काम करत असताना जिथे जिथे ह्या युत्या शक्य आहेत, अगदी टोकाला जाऊन ह्या युती मैत्रीपूर्ण लढतीपेक्षा युतीकरण करून लढण्याची मानसिकता भारतीय जनता पार्टीची आहे. परंतु अगदीच काही ठिकाणी जर मैत्रीपूर्ण लढत करावी लागेलच तर त्या पद्धतीच्या लढाई त्या होतील. परंतु मी खात्रीने एवढं नक्कीच सांगेन की भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदेमध्ये किंबहुना रायगड जिल्हा परिषदेमध्ये क्रमांक एकचा पक्ष असेल आणि क्रमांक एक नंबरच्या सीट्स जिल्हा परिषदेच्या या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील याबद्दल माझ्या मनावर मात्र शंका नाही.